नमस्कार, मी मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण बाहेर मिळणारे कुरकुरीत व्हेज मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी परफेक्ट टेस्टनुसार पूर्ण टिप्स आणि ट्रिक्स आहेत। तर व्हिडिओला पूर्ण पाहत राहा, कारण प्रत्येक वेळा आपण एक किचन टिप्स पण देत असतो जे तुम्हाला नेहमी उपयोगात पडतात। आपण जर एकदा 10-12 टिप्स जर पाहिल्या तर त्या लक्षात पण राहत नाहीत आणि सुचत पण नाहीत। एक जर पाहिली तर आपल्याला लक्षात राहते, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा। तर सगळ्यात पहिले तुम्ही इथे पाहू शकता, मी छोट्या आकाराचा कोबी घेतलेला आहे। तो वजनी प्रमाणामध्ये 200 ग्राम आहे। आता त्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे मी आणि देठ पण काढून घेतलं। त्यानंतर आता एकसारखं आपण किसून घेऊया। काही जण जे आहे ते याला चिरून पण घेतात, पण चिरल्यामुळे काय होतं, वेळ तर जातोच आणि एकसारखं आलं नसल्यामुळे आपल्याला तळताना ते अवघड जातं। तर तुम्ही एकतर किसू शकता किंवा चॉपर जर असेल तर त्यामध्ये टाकून तुम्ही ते चॉपसुद्धा करू शकता, त्यामुळे एकसारखं येतं अगदी। तर इथे आपण छान कोबी पूर्ण किसून घेऊया। चायनीज पदार्थ जो काही आहे तो अगदी जर परफेक्ट व्हायचा असेल तर त्यामध्ये काही सॉसेस आपल्याला आवश्यक असतात किंवा त्याची थोडीशी जर पद्धत आपण जर चेंज केली तर अगदी परफेक्ट बाहेरच्यासारखे होतात आणि आपल्यासमोर बनलेले असल्यामुळे अगदी चवीलासुद्धा मस्त लागतात। तर त्यामध्ये टाकण्यासाठी मी 3 मिरच्या ज्या आहेत ते बारीक चिरून घेतल्या, थोडासा लसण किसून घेतला आणि थोडासा अद्रकसुद्धा किसून घेतलेला आहे। तर लसण किसून घेतल्यामुळे ते त्यामध्ये टाकल्यावर चव तर येतेच आणि मुलांना तोंडात एकदम येत नाही, त्यामुळे ते अगदी आवडीने खातात। तर हे आता सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। थोडासा मी कांद्याची पात बारीक करून त्यामध्ये टाकलेली आहे। आता यामध्ये आपण 1 चम्मच जे आहे ते मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी 2 चम्मच यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकलेले आहे, त्यामुळे मंचुरियनला अगदी कलर छान येतो, एक्स्ट्रा कलर आपल्याला टाकायची गरज पडणार नाही। तर आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया। तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी छान कलर आलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये आहे ते 1 वाटी आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहोत, त्यामुळे आपल्या मंचुरियन अगदी कुरकुरीत होणार आहे। आणि 1 चम्मच जे 1 वाटी जे आहे ते आपण इथे मैदासुद्धा टाकून घेतलेलं। आता ही मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तरी ते पाहू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला हळूहळू मिक्स केल्यानंतर कोबीमध्ये थोडंसं पाणी असतं, त्यामुळे अंदाजे आपल्याला अजून टाकावं लागणार आहे की किती बसतं। तर इथे पाहू शकता मी जसं लागेल तसं मी त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर वाढवते आणि मैदासुद्धा वाढवत आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही कॉर्नफ्लोअरचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त ठेवायचं आहे, त्यामुळेच तो क्रंचीनेस येणार आहे परफेक्ट बाहेरसारखाच। तर इथे आपलं जे आहे ते रेडी आहे, पण अगदी जास्तच घट्ट नाही बनवायचं, नाही तर ते तळल्यानंतर आतमध्ये कच्चे राहतात। तुम्ही किती वेळ बारीक गॅसवर तरी तळलं तरीसुद्धा। तर इथे आपण तेल एका कढईमध्ये काढून घेतलं आणि गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेलसुद्धा अगदी मीडियम गॅसवर आपल्याला गरम करायचं। मोठ्या गॅसवर जर केलं तर वरतून जे आहे ते मग ते कडक होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात, त्यामुळे तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर इथे छान तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी मंचुरियनचे बॉल सगळे आपण तळून घेऊया। तर इथे अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, नाहीतर वरती ते थोडंसं क्रंची होतात, नंतर मग जास्त वेळ ठेवले तर करपतात आणि आतमध्ये मात्र ते व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि कच्चं लागतात, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची। तर इथे आपण छान कलर येईपर्यंत त्याला तळून घेऊया। थोडासा गोल्डन कलर आलेला आहे, थोडासा अजून आपल्याला लालसरी होऊ द्यायचा, मध्ये ते अगदी परफेक्ट रेडी होतात। तर आता हे जे आहे ते आपण हे थोडेसे गोल बनवून घेतलेले आहे। तुम्ही जसे आपण भजी बनवतो ना त्या प्रकारे सुद्धा जर टाकले तर ते अगदी यापेक्षाही लवकर होतात, परंतु मुलाला असे खायचे होते म्हणून मी या प्रकारे बनवलेलं आहे। तर एक बॅच रेडी झालेली आहे, त्यानंतर आपण दुसरीसुद्धा तळून घेऊया। तर ते सुद्धा मी थोडेसे तळून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्ट कसे बनवायचे। तर इथे मीडियम गॅसवर मी दुसरीसुद्धा बॅच काढून घेतलेली आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सुद्धा हे बनवू शकतो। हे सुद्धा हे त्यापेक्षाही झटपट तयार होतात आणि खायला अजून कुरकुरीत होतात। तर आता हे असे जर केले तर सॉससोबत असे सुद्धा खायला छान लागतात। तर मला इथे आहे ते ग्रेव्ही बनवायची आहे, कारण परफेक्ट मंचुरियन बाहेरसारखेच बनवायचे, त्यामुळे आपण इथे ग्रेव्ही बनवणार आहोत। तर इथे 2 चम्मच तेल टाकून घेतलं, त्यामध्ये मी थोडंसं लसण बारीक चिरून टाकलेलं 8-10 पाकळ्या आणि थोडासा अद्रक आणि थोडीशी मिरचीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे, कारण चायनीज पदार्थामध्ये या सगळ्या गोष्टी आवश्यकच असतात। तर इथे मी किसून नाही घेतला, इथे थोडंसं जे आहे ते आपण चिरूनच टाकलं आहे, तशी चव छान लागते। तर हे थोडंसं झाल्यानंतर आपण कांदा टाकून घेऊया। तर एक कांदा जो आहे तो थोडासा आपण हलका भाजून घ्यायचा आहे, म्हणजे गुलाबीसरसुद्धा नाही होऊ द्यायचा, थोडासा त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा, तो थोडासा क्रंची छान वाटतो। त्यानंतर आपण थोडीशी शिमला मिरचीसुद्धा हलकी भाजून घेतलेली आहे। आता थोडीशी कांद्याची पातसुद्धा टाकलेली आहे। हे छान झाल्यानंतर मी इथे 1.5 चम्मच जे आहे ते सोया सॉस टाकून घेतलेला आहे, कारण यामध्ये सॉस हे महत्त्वाचेच आहेत। त्यानंतर आपण 4 चम्मच जे आहे ते रेड चिली सॉस टाकून घेणार आहोत। तर इथे थोडंसं जर तिखट तुम्हाला वाढवायचं असेल तर एखादा चम्मच रेड चिली सॉस आपण वाढवू शकतो। आता हे सगळे सॉस टाकून घेऊया व्यवस्थित। त्यानंतर मी 1 चम्मच जे आहे ते
टोमॅटो सॉससुद्धा टाकून घेतला आहे, त्यामुळे आपली टेस्ट जी आहे ती बॅलन्स होते. आता हे छान भाजल्यानंतर सगळं आपण 3 चम्मच जे आहे ते कॉर्नफ्लॉवर घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवून घेतली आणि यामध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये टाकल्यानंतर त्याला थोडंसं सुरुवातीला घट्टपणा येतो. त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही जेवढी पातळ हवी असेल त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तर इथे मी जवळपास अर्धा ग्लास जे आहे ते पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याला छान घट्टसरपणा येतो. आपल्याला हवी तशीच कन्सिस्टन्सी आपण ठेवू शकतो. जर तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर थोडीशी पेस्ट आपण मिक्स करायची आणि टाकून घ्यायची. तर इथे जर तुम्हाला थोडंसं असं वाटलं थोडंसं आंबट किंवा थोडंसं त्यामध्ये कमी, तर सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण हे परफेक्ट आहे अगदी. त्यानंतर आपण बघू शकता की आपली ग्रेव्ही जी आहे ती रेडी आहे. आता यामध्ये आपण मंचुरियन जे आहे ते तळलेले टाकून घेऊया आणि त्याला छान थोडंसं 1-2 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे सगळ्या याला ग्रेव्ही छान लागते आणि अगदी परफेक्ट रेडी होतात हे मंचुरियन. या पद्धतीने नक्की करून बघा, अगदी परफेक्ट तयार होतात. बाहेर आपण एक जण जेवढ्या पैशात खाऊ शकतो तेवढ्यामध्ये आपण घरच्या घरी सगळ्या व्यक्तींना पुरेल एवढं हे बनतात, अगदी पोटभर. आणि एकदा खाल्ल्यानंतर आपण नेहमी याच पद्धतीने करून पाहणार आहोत. तर नक्की करून बघा. आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.